बाहेर मुसळधार पाऊस पडतोय आणि या पावसामध्ये भजी तर खाल्लीच गेली पाहिजे। तर आज आपण बनवतोय अगदी झटपट अशी गाड्यावर मिळते तशी कांदा भजी। अगदी सोप्या पद्धतीने ही भजी बनवली गेली आहेत आणि भजी बरोबर मिरची तर पाहिजेच। तर ही भजी मी कशी बनवली हे मी तुम्हाला दाखवते। सगळ्यात अगोदर इथं मी एक गोल कटोरी घेतली आहे। त्या कटोरीमध्ये आता मी 1 वाटीभर एवढं बेसन पीठ घालून घेते। इथं मी बरोबर 1 वाटी बेसन पीठ घेतलंय आणि त्याच्यासाठी आता इथं मी एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलाय। तो चिरलेला कांदा पण मी आता या बेसनामध्ये घालून घेते। त्याचबरोबर आता इथं मी 2 ते 3 हिरव्या मिरच्या कापून घेतल्यात। खूप बारीक पण नाही आणि खूप मोठ्या पण नाही, अशा मी इथं हिरव्या मिरच्या कापून घेतल्यात। पाहिजे तर तुम्ही ही मिरची ठेचून सुद्धा घालू शकता। त्याचबरोबर 1 चमचाभर तांदळाचं पीठ घेतले, ते तांदळाचं पीठही मी याच्यामध्ये आता घालून घेते। थोडीशी कोथिंबीर कापून घेतली पण याच्यामध्ये आता घालून घेते। छोटा पाव चमचाभर हळद घालून घेतली आणि त्याचबरोबर ओवा 1 चमचाभर घेतला आणि त्याला चांगलं हातावर चोळून त्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे, म्हणजे ओव्याचा जो वास आहे तो छान येतो। यात आता चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत तर त्या व्यवस्थित अशा चांगल्या मिक्स करून घ्यायच्या आहे। नंतर याच्यामध्ये जसं लागेल तसं थोडं थोडं पाणी घालायचं आहे। एकदम याच्यात पाणी घालायचं नाही, नाहीतर आपले जे पीठ आहे तर ते पातळ होईल। आता हे पीठ आपल्याला 5 मिनिटं असंच भिजत ठेवायचं आहे। 5 मिनिटानंतर आपल्याला याच्यामध्ये चिमूटभर सोडा घालायचा आहे। सोडा जास्त घालायचा नाही, कारण जर सोडा जास्त झाला तर आपली भजी तेलकट होतात आणि तेल पण खूप पितात। तर आपल्याला इथं एकदम चिमूटभरच सोडा घालायचा आहे आणि त्याला चांगलं असं पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथं मी सगळं पीठ व्यवस्थित असं मिक्स करून घेतलंय। पीठ भिजेपर्यंत मी गॅसवर कढईत तेल तापवायला ठेवलं होतं। तर आता तेल चांगलं तापलंय, तर आपल्याला जे पीठ आहे त्याच्यामध्ये 2 चमचे कडकडीत तेलाचं मोहन घालायचंय। तेलाच्या मोहन घातल्यामुळं आपली जी भजी आहे ती अजून छान अशी खुसखुशीत होतात। तर तेलाचं मोहन घालून मी पुन्हा एकदा पीठ चांगलं असं मिक्स करून घेते आणि आता आपल्याला इथं भजी तळून घ्यायची। तर या पद्धतीने एक एक करून मी भजी जी आहे ती कढईमध्ये घालून घेते। सुरुवातीला तेल चांगलं तापून द्यायचं आहे आणि गॅस जो आहे तो स्लो करायचा, म्हणजे आपली जी भजी आहे ती जळत नाही। जर तेल थंड असेल तर आपली जी भजी आहे ते तेल जास्त पितील, म्हणून तेल कडक तापून द्यायचं आणि गॅस स्लो करायचा। तर या पद्धतीने मी सगळी भजी तेलामध्ये घालून घेतलीत। आता भज्यांना छान सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला याला तळून घ्यायचे। तर हे पहा, भजी किती छान अशी टम्म फुगलीत। तर इथं मी दोन्ही बाजूने भजी छान अशी तळून घेते। तर आपल्या भज्यांना छान असा सोनेरी कलर आलाय। आता याला एका प्लेटमध्ये काढून घेते। तर इथं आपली कांदा भजी बनवून तयार झालीत। तर आता राहिलेली भजी पण याच पद्धतीने मी आता बनवून घेते। तर गाड्यावर मिळते तशी कांदा भजी किंवा गोल भजी बनवून तयार झाली
आता आपल्याला भजी म्हटलं की मिरच्या ह्या आल्याच, तर इथं मी 5-6 मिरच्या पण तळून घेते. पण मिरची तळताना तेल खूप उडतं, तर नेहमी मिरची तळताना काळजी घ्या की तेल हातावर वगैरे उडणार नाही. तर इथं मी थोडीशी मिरची पण तळून घेतली आहे. अशा पद्धतीने आपली भजी बनवून तयार झाली आहे. मिरचीवर थोडंसं मीठ घालायचं म्हणजे मिरची तिखट लागत नाही. तर या पद्धतीने मी मिरचीवर मीठ घालून घेतलं. तर आपली जी भजी आहे ती आता आतून कशी झाली आहे हे मी तुम्हाला दाखवते. आतमध्ये अजिबात पिठं राहिलेलं नाही आहे. तर या पावसाळ्यामध्ये ही भजी तुम्ही घरी नक्की बनवून पहा आणि कशी झाली हे मला कमेंट करायला विसरू नका. आणि अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मनीषाज होम अँड लाईफस्टाईल या माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक करा.